जय शिवराय मित्रांनो यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप 2025 चा पीक विमा आणि खरीप 2026 च्या पीक विम्याच्या पॉलिसीच्या संदर्भात एक महत्त्वाची अशी आढावा बैठक आज मंत्रालयामध्ये पार पडलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व चंद्रपूर आणि यवतमाळ मधील विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये, ज्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवार, हरीश पिंपळे असतील किंवा अनिल पाटील असतील किंवा इतरही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये 2025 चा शेतकऱ्यांना न मिळालेला खरीपाचा पीक विमा याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली, पाठपुरावा करण्यात आला। याचबरोबर 2026 मध्ये यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरवण्यात आलेली आहे। कारण या जिल्ह्यामध्ये कापूस, तूर या पिकाच्या पीक विम्याच्या प्रति हेक्टर प्रीमियममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। यवतमाळमध्ये कापसासाठी 750 वरून 1250 रुपये, तर तुरीसाठी 470 वरून 940 रुपये एवढा प्रीमियम वाढवण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवरती आणि गेल्या वर्षी पीक विमा मिळालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा भरलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोष देखील प्रकट केला जातोय। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आज ही मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची अशी आढावा बैठक पार पडलेली आहे, ज्याच्यामध्ये खरीपाच्या 2025 च्या पीक विम्याच्या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला। तर खरीप 2026 मध्ये शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत हप्ता भरण्यासाठी जी काही वाढवण्यात आलेली रक्कम आहे, ती रक्कम या विमा कंपन्यांच्या माध्यमातून फेर तपासणी करावी आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील, अवाजवी दर असेल तो दुरुस्त करावा, अशा प्रकारचे निर्देश कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आज 28 जुलैला ही बैठक पार पडलेली आहे। 2 ते 3 दिवसामध्ये पीक विमा भरण्याची तारीख संपणार आहे। आता याच्यामध्ये दुरुस्ती जरी केली तरी सुद्धा शेतकरी याच्या अंतर्गत आपला पीक विमा भरतील का, हा एक प्रश्न या ठिकाणी असणार आहे। आणि जर शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा असेल तरी सुद्धा मुदत संपणार आहे। त्याच्यामुळे आता जर ही दुरुस्ती केली तर पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशा प्रकारची मागणी सुद्धा या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत काय तर 2025 चा पीक विमा मिळणार नाही हे चित्र आता कुठेतरी स्पष्ट झालेले आहे, परंतु याचा पाठपुरावा होणं अतिशय गरजेचं होतं, ज्याच्यासाठी आज महत्त्वाची अशी ही बैठक झालेली आहे। आणि 2026 मध्ये शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून हे एक प्रयत्न केले जात आहेत। आता या पार्श्वभूमीवरती हे दर चेंज केले जात आहेत का किंवा पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाते का, हे पाहण्यासारखं असणार आहे। त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।